नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर उपवास असला की काय करायचं काय नाही असं विचार पडतो. मग त्या टायमिंगला आपण असं मस्त फूड कस्टर्ड असं बघणार आहे. ते पण कस्टर्ड पावडर न यूज करता. तर इथे मी 4 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. ते आपल्याला छान असं 5-6 मिनटं भाजून घ्यायचं आहे. कलर बदलला नाही पाहिजे. तर मी तो साबुदाणा भाजून एका वाटीमध्ये काढून घेते. थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून याची पावडर करून घ्यायची. आता ही पावडर झालेली आहे. एका गाळणीच्या साहाय्याने ते पावडर गाळून घेऊया आपण, म्हणजे चाळून घेऊया. आपल्याला पावडर फॉर्ममध्ये पाहिजे ते पेस्ट, म्हणजे कस्टर्ड पावडरच्या ऐवजी आपण इथे साबुदाण्याची पावडर यूज करणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 कप दूध घेतलेलं आहे. हे लो टेम्परेचरचं दूध आहे. 2 चमचे आपली साबुदाणा पावडर आहे, त्याच्यासाठी मी 1 कप दूध घेतलेलं आहे. तर हे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. अजिबात इथे गुठळी झाली नाही पाहिजे, नाहीतर आपल्या दुधामध्ये पण तसंच होऊ शकतं. त्यामुळे कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आणि हे असंच झाकून ठेवून एक अर्धा तास असंच ठेवायचं आहे, जेणेकरून थोडंसं दूध हे ॲब्झॉर्ब होऊ शकतं. आता इथे मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतेही दूध घेऊ शकता. इथे मी हे अर्धा लिटर दूध तापवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ती भिजवलेली साबुदाणा पावडर आहे ती मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करायच्या दुधामध्ये टाकण्याआधी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असं चिटकून नाही बसलं पाहिजे बाउलला म्हणून. आता हे थोडं आपण दुधामध्ये टाकून घेऊया. आता इथे हे दूध आधी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. मी दुधामध्ये टाकून घेतलं आणि आपल्याला सतत एकसारखं हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून दुधामध्ये गुठळी न होण्यासाठी व्यवस्थित आपल्याला एकसारखं हे ढवळून घ्यायचं आहे कंटिन्युअस, म्हणजे खाली पण टोपाला चिकटला नाही पाहिजे. आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. आता एक 5 मिनटं इथे मी असं मिक्स करून घेते. दुधावरती शाई अजिबात आपल्याला जमू द्यायची नाही आहे, नाहीतर ती पूर्ण शाईच होऊन जातं. आता इथे मी तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मी अर्धा लिटर दुधाला 4 चमचे टाकलेले आहेत, कारण की आपण ह्याच्यानंतर फूड्स पण ॲड करणार आहे, त्यामुळे त्याचा गोडपणा असणारच आहे. त्यामुळे इथे साखर आपण कमीच घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि कंटिन्युअस आपल्याला हे 15 मिनटं ते 20 मिनटं सतत ढवळत राहायचं, जेणेकरून थोडंसं दूध आटलं जाईल. आणि मी इथे केशरचे 10-12 धागे हे दुधामध्ये भिजत ठेवलेले 2 तास, कारण की ते आपण कस्टर्ड पावडर यूज करत नाही, तर त्याचा कलर येण्यासाठी मी इथेही केसर दुधामध्ये भिजत ठेवलेले आहे. ते पण आता दुधामध्ये आपण ॲड करून घेऊ. बघा, आपण ते दूध केसरचं टाकताच कलर कसा चेंज झाला आहे दुधाचा. तर आपल्याला कस्टर्डसारखाच कलर येण्यासाठी इथे आपण केशरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर नसेल करायचं, नाही केला तरी काय हरकत नाही. केसरऐवजी थोडासा तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता. एक नॉर्मल म्हणजे चिमूटभर फूड कलर टाकायचं आहे. आता हे आपल्याला छान असं उकळी येत आहे आणि वरती अजिबात इथे शाई जमलेली नाही आहे. आणि जी कडेला साई येते तीसुद्धा आपण ती मोडायची आहे. आता इथे कमीत कमी 20 मिनटं झालेले आहे. मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता दुधाची. आता इथे छान असे हे बऱ्यापैकी शिजत आलेले आहे, म्हणजे आटत आलेलं आहे दूध. तर हे दूध आपल्याला थंड करून 4 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून ते थंड होईल कस्टर्ड. तुम्ही पाहू शकता की ते छान असं त्याचा कलर दिसत आहे. आता मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये ते आपण पूर्ण मिश्रण ओतून
फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही जास्त टाईमही ठेवू शकता. इथे मी फ्रूट्स घेतलेले आहेत, जसे की केळी आहेत, सफरचंद आहे आणि डाळिंब आहे. तुमच्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही ॲड करू शकता. तर माझ्याकडे एवढे आहेत त्यामुळे मी ते हे केलेले आहेत. आणि बघा किती छान आपलं हे उपवासासाठी विदाऊट कस्टर्ड पावडर छान उपवासाचं कस्टर्ड रेडी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला हे इथे माझे बाउल आहेत, मी सर्व करते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्या तुम्हाला येतील. तर अशीच नवीन एक रेसिपी घेऊन पुन्हा भेटू. तर सगळ्यांनी स्वाद घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा.